नमस्कार भावांनो, कसे आहात? तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये बॉलिवूड किडामध्ये तुमचं खरंच स्वागत आहे. आज आपण बॉलिवूड चित्रपट तेरे इश्क में हा चित्रपट गृहामध्ये रिलीज झालेला त्याचा रिव्ह्यू पाहणार आहोत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एल रॉय आणि तसेच धनुष व कृती सेनन अभिनीत असलेला हा चित्रपट तेरे इश्क में हा चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे. तर हा चित्रपट लोकांना खूप चांगल्या प्रकारे आवडत आहे आणि लोकांनी या चित्रपटाला चांगल्या प्रकारे ओपनिंग दिलेलं आहे. तेरे इश्क में हा चित्रपट कृती सेनन आणि धनुष यांचा पहिलाच चित्रपट आहे. काहींना हा चित्रपट एक भावनिक प्रेमकथा वाटत आहे, तर काहींना त्याचे कथानक आणि दिशाभूल करणारा हा चित्रपट असा वाटत आहे. पण हा चित्रपट खूप चांगला आहे. मी हा चित्रपट पाहिलेला आहे. यामध्ये कृती सेनन आणि धनुष यांनी चांगल्या प्रकारे ॲक्टिंग केलेली आहे आणि ह्या चित्रपटामध्ये धनुष जबरदस्त ॲक्टिंग केलेलं आहे आणि ॲक्टिंगला तोड नाही, कारण ॲक्टिंगच्या जोरावर चित्रपट धनुषने पूर्ण प्रकारे क्रेडिट घेतलेलं आहे आणि तसेच ह्या चित्रपटामध्ये कृती सेननने पण ॲक्टिंग जबरदस्त केलेली आहे. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे या चित्रपटामध्ये रांझणाशी तुलना या चित्रपटाची करण्यात आलेली होती, पण या चित्रपटामध्ये असे काही नाही. रांझणा हा वेगळा चित्रपट आहे आणि तेरे इश्क में हा चित्रपट वेगळ्या प्रकारची कहाणी आहे. तर या चित्रपटामध्ये अभिनय असे आहेत की धनुष आणि कृती सेनन यांच्या अभिनयाचे कौतुक चांगल्या प्रकारे लोकांनी केलेलं आहे आणि प्रेक्षकांना यांची ॲक्टिंग चांगल्या प्रकारे आवडलेली आहे. तरी या चित्रपटामध्ये दोघांची केमिस्ट्री चांगल्या प्रकारे दिसून येत आहे. धनुषने आपल्या व्यक्तिरेखेला परिपूर्ण न्याय दिलेला असून कृतीने आपल्या अभिनयाची चांगली प्रशंसा लोकांकडून केलेली आहे. असे लोकांना चांगल्या प्रकारे ॲक्टिंग आवडत आहे आणि या कृती सेननने आणि धनुषने या चित्रपटामध्ये चांगल्या प्रकारे ॲक्टिंग केलेली आहे. चित्रपटाची कथा खूप तीव्र आणि विचित्र असल्याने वाटत असले तरी या चित्रपटामध्ये कथानक, प्रेम, वेदना, आत्मविश्वास, आत्मघाती, परंतु काही ठिकाणी ते तर्कहीन आणि गुंतागुंतीचे वाटले तरी मुक्तीचे पात्र काहीसे वादग्रस्त वाटू शकते. तर शंकरचे पात्र बालपणातील आघात आणि रागाच्या समस्यांनी ग्रासलेले आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि संगीत आनंद एल रॉय यांचे दिग्दर्शन आणि ए.आर. रहमान यांचे संगीत चांगल्या प्रकारे असलेले तुम्हाला दिसून येत आहे, कारण ए.आर. रहमानचे संगीत जादू आहे, कारण मंत्रमुग्ध करून जाते की ह्या संगीतामधून, कारण या संगीत असं आहे की आपण भारावून जातो. या चित्रपटाला ए.आर. रहमानने चांगल्या प्रकारे संगीत दिलेले आहे आणि या संगीत ऐकून मन तृप्त होते आणि संत वेग काही प्रेक्षकांना हा चित्रपट चांगल्या प्रकारे आवडतो आणि काही प्रेक्षकांना हा चित्रपट आवडत नाही, कारण या चित्रपटामध्ये ज्यांना तीव्र भावनिक ड्रामा आणि धनुषचा किरदार चांगला आवडत असतो तर हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघावा, कारण त्यासाठी हा चित्रपट चांगला अनुभव असू शकतो. परंतु हा चित्रपट रांझणाशी काही तुलना करू नका. रांझणा हा चित्रपट वेगळा आहे आणि तेरे इश्क में हा चित्रपट परिपूर्ण वेगळा आहे, कारण दोन्ही चित्रपटात धनुषने चांगल्या प्रकारे ॲक्टिंग केली आहे. पण हा चित्रपटामध्ये एकतर्फी प्रेम दाखवलेले आहे, कारण धनुष त्या कृती सेननवर जीवापाड प्रेम करत असतो आणि तिच्यावर खाली प्रेम असण्याचं नाटक करत असते. या चित्रपटात असे दाखवलेले आहे की धनुष तिच्या प्रेमामध्ये क्लास 1 अधिकारी बनण्याचा पण प्रयत्न करतो, तरी पण धनुषला ती नकार देते. या चित्रपटाने तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच बघा, कारण हा चित्रपट खूप चांगला आहे आणि तुम्हाला हा खूप आवडेल आणि धनुष आणि कृती सेनन यांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडत आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगल्या प्रकारे कलेक्शन करत आहे. तर हा चित्रपट खूप गाजेल आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर होऊ शकतो. असेच चित्रपटाचे रिव्ह्यू पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा चित्रपटचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.